नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर अकॅडमी कल्याण या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्व विद्यार्थी मित्रांचं मी सहर्ष स्वागत करतो। आज अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। वर्षभर विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला असतो आणि या वर्षभराची म्हणजे जे काही आपण परीक्षेची वाट बघतो त्या परीक्षेचे अंतिम टप्पा म्हणजे शेवटचा आठवडा 14 जूनला आपण बघतोय की PSI STI कंबाईंड ग्रुप बी ची प्रिलिम्स एक्झाम होणार आहे आणि या एक्झाम मध्ये 100 मार्काची पूर्व परीक्षा आहे। आपण वर्षभर अभ्यास केलेला असतो, स्ट्रॅटेजी बनवलेली असते प्रत्येक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने। त्यामध्ये मेन्स असेल, नंतर प्रिलिम्स, त्यानंतर क्वेश्चन पेपर सोडवणे, ह्या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या असतात। मात्र शेवटचा आठवडा हा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो, कारण शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला स्पेसिफिक काही ठराविक घटकावरती विशेष फोकस करावा लागतो, कारण वारंवार MPSC त्यावरती प्रश्न विचारते। म्हणूनच हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे विद्यार्थ्यांसाठी। प्रत्येक विद्यार्थ्यांनी जे विद्यार्थी परीक्षेला जाणार आहेत किंवा जे विद्यार्थी पुढच्या वर्षी परीक्षेला जाणार आहेत, या सर्व स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आपण जर बघितलं तर पूर्व परीक्षेला पॉलिटी असेल, जिओग्राफी असेल, हिस्ट्री असेल, इकॉनॉमिक्स असेल, सायन्स आणि करंट अफेअर्स हे GS चे सब्जेक्ट आहेत। 7वा जो सब्जेक्ट असतो मॅथ आणि रिझनिंगचा। आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार नाही की कुठल्या पद्धतीने, नेहमी मी लेक्चर सिरीज मध्ये सांगत राहतो की कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे आणि कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी बनवली पाहिजे। तरी पण मोस्टली मी शेवटच्या टप्प्यात सांगेल की पेपर कसा सॉल्व्ह करायचा, तो मी क्लासरूम मध्ये पण शिकवत असताना नेहमी विद्यार्थ्याला सांगितलं। आता आजच्या सेशन मध्ये या 1 वीक मध्ये कोणकोणत्या टॉपिक वरती हायलाइट केले पाहिजेत यासाठी IMP टॉपिक नाही काही सिलेक्ट केलेले आहेत। मागच्या 10 ते 20 प्रश्नपत्रिका पाहून विद्यार्थ्यांसाठी हायलाइट पॉइंट या व्हिडिओ मध्ये मी तयार केलेले आहेत, तेच तुम्हाला मी सांगणार आहे। चला तर बघूया एक एक टप्प्याने। सर्वात पहिला मुद्दा आहे पॉलिटी, आणि पॉलिटी मध्ये जर मोस्ट ऑफ बघितलं आपण तर सर्वात महत्त्वाचा घटक आहे की राज्यघटनेची पार्श्वभूमी। हा घटक तुम्हाला हिस्ट्रीला सुद्धा उपयोगी पडेल। यामध्ये जो काही कायदे आहेत त्या कायद्यावरती एका दुसरा प्रश्न, मोस्टली 1935 चा कायदा यावरती जास्त प्रश्न विचारण्याची चिन्ह आहेत। त्यानंतर जर आपण बघितलं तर फंडामेंटल म्हणजे राज्यघटना कशी बनली, इथे सर्वात जास्त प्रश्न परीक्षेला आलेले आहेत। आता त्यामध्ये आपण मोस्ट ऑफ बघितलं तर मूलभूत हक्क यावरती प्रश्न जास्त विचारले गेलेले, म्हणून हा घटक हायलाइट करायचा आहे। त्यानंतर मार्गदर्शक तत्वे, ठीक आहे, हा दुसरा महत्त्वाचा घटक आहे। तिसरा महत्त्वाचा घटक आहे मूलभूत कर्तव्य, यावरती सुद्धा खूप सारे प्रश्न विचारलेत। हे 3 महत्त्वाचे घटक। त्यानंतर जर आपण बघितलं तर राज्यपाल आणि मुख्यमंत्री याच्यावरती एखादा प्रश्न विचारला गेलाय। त्यानंतर विधानमंडळ यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे। त्यानंतर पंचायत राज मध्ये 73 आणि 74 ची घटना दुरुस्ती असेल, आणि पंचायत राज मध्ये काही ठराविक ग्रामपंचायतच्या रिलेटेड प्रश्न असतील। त्यानंतर काही आयोग आणि संस्था आहेत त्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात, म्हणून वारंवार प्रश्न विचारले गेले। त्यानंतर काही आणीबाणी आणि घटना दुरुस्ती आहेत, त्याला सुद्धा तुम्हाला हायलाइट करावे लागेल। त्या ठिकाणी पाहू शकता हे पॉलिटीतले मोस्ट IMP घटक आहेत, जिथे वारंवार प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात। तर या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगतो, 1935 चा कायदा, ओके, हा कायदा तुम्हाला हिस्ट्री मध्ये सुद्धा उपयोगी पडेल। मोस्ट ऑफ 9चा 19 चा कायदा हा जो आहे हा हिस्ट्री मध्ये उपयोगी पडेल, परंतु पॉलिटी मध्ये 1935 चा कायदा जास्त विचारलेला आहे। त्यानंतर राज्यघटना कशी बनली, त्यामध्ये काही समिती असतील, ओके, आणि राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत अधिकार यावरती प्रश्न वारंवार आलेले आहेत। हे IMP घटक आहेत ज्याला तुम्हाला फोकस करायचं आहे, अत्यंत महत्त्वाचा पॉइंट आहे। यानंतर आपण बघूया दुसरा सब्जेक्ट, त्यानंतर आहे जिओग्राफी। जिओग्राफी मध्ये मोस्ट ऑफ महाराष्ट्राच्या जिओग्राफीवरती सर्वात जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत। त्यामध्ये पहिला घटक या ठिकाणी मी हायलाइट करतोय, प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष द्या की महाराष्ट्रामध्ये असणारे जे काही विभाग आहेत, ओके, त्यामध्ये महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग असतील, ओके, कुठलं क्षेत्रफळ असेल, त्यानंतर त्यातल्या काही प्रदेश असतील त्यावरती प्रश्न। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक आहे की सह्याद्री घाट, त्यामध्ये वेगवेगळे घाट असतील, कुठून कुठे जातात त्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत। त्यानंतर कृषीच्या रिलेटेड प्रश्न विचारले गेलेले आहेत, ओके। त्यानंतर चौथा व्हेरी IMP पॉइंट आहे की राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्य यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत। त्यानंतर 5वा पॉइंट आहे नद्या आणि नद्याकाठची शहरं, नद्यावरती आधारित असणारी धरणं,
ओके, त्यानंतर हवामानवरती कदाचित एखादा दुसरा प्रश्न. सर्वात महत्वाचा प्रश्न आहे करंट अफेअर्स आणि जिओग्राफीसाठी, म्हणजे 2011च्या जनगणनेनुसार एखादा तालुका जिल्हा यांचं प्रमाण विचारलेलं आहे. त्यानंतर महत्वाचा घटक आहे खनिज संपत्ती. तर लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या जिओग्राफीवरती हे जे पॉइंट तुम्हाला दिसतात यावरती वारंवार प्रश्न रिपीट झालेले आहेत. दुसरी एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे, ज्यावेळेस आपण कंबाईनची एक्झाम देतो त्यावेळेस महाराष्ट्राचा भूगोल आणि महाराष्ट्राचा इतिहास याला जास्त फोकस करणं गरजेचं राहत आहे. हे एक लक्षात ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. ज्यांना कोणाला पीडीएफ ची आवश्यकता असेल तर नक्कीच मी तुम्हाला ही पीडीएफ सुद्धा शेअर करून देईन, की ज्यामध्ये मी आयएमपी घटक काढलेत विद्यार्थ्यांसाठी, हे तुम्हाला शेअर करून सुद्धा देईन ज्याला आवश्यकता असेल त्याला व्हिडिओच्या माध्यमातून. ठीक आहे. यानंतर इतिहासामध्ये कोणकोणते हायलाइट पॉइंट आहेत मी बोलता बोलता आताच तुम्हाला सांगितलं, की जर आपण कंबाईनची परीक्षा देतोय तर कंबाईन मध्ये किंवा ग्रुप सी मध्ये महाराष्ट्राचा इतिहास हा सर्वात महत्वाचा घटक आहे, लक्षात घ्या. आणि महाराष्ट्राचा भूगोल. ठीक आहे, हे दोन आयएमपी पॉइंट आहेत फक्त कंबाईन ग्रुप बी आणि सी साठी. जर राज्यसेवेची एक्झाम देतोय तर राज्यसेवेच्या एक्झामसाठी आधुनिक भारताचा इतिहास आणि भारताचा इतिहास आणि भारताचा भूगोल यावरती प्रश्न जास्त विचारले जातात. जर युपीएससी ची परीक्षा देतोय तर युपीएससी मध्ये ओल्ड जिओग्राफी सुद्धा तुम्हाला विचारला जातोय. महाराष्ट्राच्या राज्यसेवेमध्ये सुद्धा या वर्षापासून सिलेबस चेंज झाल्यामुळे तिथे प्रश्न येण्याची चिन्ह आहेत. या ठिकाणी आपण बघू शकतोय की आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास हा कंबाईन केलाय. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जर अभ्यासाला गेलं तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये समाजसुधारक नावाचा टॉपिक, त्यामध्ये मोस्ट ऑफ 10 ते 11 समाजसुधारक आहेत ज्यांच्यावरती हायलाइट करणं गरजेचं आहे. कसे प्रश्न विचारले जातात तर वर्णनावरून एखाद्या समाजसुधारकाचं नाव तुम्हाला विचारलं जात आहे, त्यामुळे तो एक महत्वाचा पॉइंट आहे. त्यानंतर सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी हे एक आयएमपी पॉइंट आहे महाराष्ट्राच्या इतिहासातला. त्यानंतर वृत्तपत्र असतील आणि त्यानंतर वेगवेगळ्या सुधारणा चळवळी, त्यामध्ये मग दलित सुधारणा चळवळी, आदिवासी सुधारणा चळवळी, ओके, शेतकरी, ह्या रिलेटेड प्रश्न वारंवार रिपीट झालेत. आणि शेवटचा चॅप्टर महाराष्ट्राच्या इतिहासातलं खूप महत्वाचं आहे जे प्रिलिम्स आणि मेन्स साठी मी नेहमी लेक्चर सिरीज मध्ये सांगितलेलं आहे, ते म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळी. इथून तुम्हाला प्रश्न प्रिलिम्स मध्ये एखादा येतोच आणि मेन्सला सुद्धा प्रश्न जास्तीत जास्त प्रश्न या घटकावरती आलेले आहेत. या ठिकाणी बघू शकतोय 1857चा उठाव, याला हायलाइट करावं लागेल. त्यानंतर आपण समाजसुधारकांचं आताच नाव घेतलेलं आहे. जवळपास महाराष्ट्रातले 11 समाजसुधारक वरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर काही स्वातंत्र्यानंतरचे प्रश्न आहेत त्यावरती सुद्धा हायलाइट केलेला आहे. त्यानंतर राष्ट्रीय चळवळी, त्यामध्ये असहकार चळवळ, सविनय कायदेभंग आणि चलेजाव चळवळ, याला सुद्धा हायलाइट करावं लागेल. प्रश्न इथे सुद्धा रिपीट झालेले आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त सविनय कायदेभंग चळवळ आणि असहकार चळवळ. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्रातल्या काही चळवळी ज्यांच्यामध्ये मी आताच सांगितलं तुम्हाला, दलित सुधारणा चळवळी, आदिवासी सुधारणा चळवळी, शेतकरी चळवळी, ओके. त्यानंतर ब्राह्मण उत्तर चळवळ शाहू महाराजांनी सुरू केलेली 1917 साली, यावरती प्रश्न आलेला आहे. त्यानंतर काही समाज असतील त्याला धार्मिक सुधारणा चळवळी, आणि यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळ जो मी आताच आयएमपी टॉपिक तुम्हाला सांगितलेला आहे, यावरती तुम्हाला हायलाइट करावं लागेल. अत्यंत महत्वाचा हा देखील पॉइंट आहे. ओके. यानंतर बघूया आपण की अर्थशास्त्र. आता अर्थशास्त्रामध्ये पाहायला गेलं तर अर्थशास्त्रातले कमीत कमी 3 ते 4 प्रश्न, आता 15 प्रश्न जर विचारले गेले तर कमीत कमी 3 ते 4 प्रश्न हे तुम्हाला करंटला फेस करावं लागतात. उदाहरणार्थ अर्थसंकल्प, ओके, त्यानंतर लोकसंख्या, हे टॉपिक तुम्हाला अर्थशास्त्रात येतील प्लस करंटला येतील, म्हणून दोनचा कॉम्बो या ठिकाणी करू शकतोय. पण अर्थशास्त्रामध्ये मी पहिलाच मुद्दा या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे की हा जो अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पामध्ये भारत देशाचा अर्थसंकल्प आणि महाराष्ट्राचा अर्थसंकल्प करावाच लागेल. त्यानंतर बँकेच्या रिलेटेड जर आपण प्रश्न पाहिला तर आरबीआय पासून जे काही आरबीआयची धोरण असेल, मुख्यालय असेल, आरबीआयची स्थापना असेल आणि आरबीआयने स्थापन केलेल्या काही समित्या, व्हेरी आयएमपी क्वेश्चन आहे. समित्यावरती डेफिनेट क्वेश्चन विचारला जातो. बँकेच्या रिलेटेड काही समित्या असतील, शेतीच्या रिलेटेड काही समित्या असतील, समित्या तुमच्या तोंडपाठ असायला पाहिजे, दारिद्र्याच्या रिलेटेड. ठीक आहे. त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण असेल. त्यानंतर मी खाली दिलेलंच आहे बघा या ठिकाणी की सरकारी योजना, अर्थशास्त्राच्या रिलेटेड असणाऱ्या सरकारी योजना. त्यानंतर सर्वात महत्वाचा टॉपिक आहे अर्थशास्त्रामध्ये ते म्हणजे राष्ट्रीय नियोजन, ओके, त्यावरती प्रश्न विचारला जातो. ओके. त्यानंतर आहे जीएसटी. जीएसटी वरती 100% प्रश्न असतो, त्यावरती सुद्धा अभ्यास. त्यानंतर
पंचवार्षिक योजना आहे आणि तो सोडून बंद करून नीती आयोग आणला, त्यावरती सुद्धा फोकस करावं लागेल. बँकिंग क्षेत्र असेल आणि आंतरराष्ट्रीय व्यापार, ओके, या अर्थशास्त्रातल्या पॉइंट वरती तुम्हाला फोकस करावं लागेल. हे इकॉनॉमिक्स मधले सर्वात महत्वाचे पॉइंट आहेत जे मागच्या 10 वर्षाचे अनालिसिस करता. ओके, त्यानंतर दुसरा सब्जेक्ट बघूया आपण, विज्ञान आणि तंत्रज्ञान. ओके, हा सुद्धा सब्जेक्ट तुम्हाला दोन अँगलने पाहावं लागेल. एक, जनरल सायन्स 8वी 9वी आणि 10वीची जी पुस्तकं आहेत ती वाचणं गरजेचं आहे. त्यावरती लिहिलेलं आहे सामान्य विज्ञान. आता याला प्लस केलं जातं टेक्नॉलॉजी, आणि टेक्नॉलॉजी मध्ये तुम्ही जर विचार केला तर हा प्रश्न करंट अफेअर्सला फेस करावा लागतो. उदाहरणार्थ, भारत देशाने एखाद्या कुठल्याही याचा शोध लावला, ओके, तर तो टेक्नॉलॉजीचा प्रश्न झाला, जसं चंद्रयान 2 असेल. ओके, आता हा प्रश्न सायन्स मध्ये जातो, परंतु त्याचा विचार केला बारकाईने तर हा प्रश्न करंट अफेअर्सला पण आहे आणि करंट अफेअर्स मध्ये सुद्धा आपण अभ्यासतो. आता नॉर्मली या ठिकाणी पहिलाच मुद्दा आहे हा करंट अफेअर्सचा रिलेटेड आहे. सायन्स मध्ये काय आहे की वेगवेगळ्या ज्या आकाश मोहीम आहेत त्यावरती, त्यानंतर योजना आहेत त्यावरती, त्यानंतर अणुऊर्जा प्रकल्प असतील, त्यानंतर संरक्षण क्षेत्र असेल त्यावरती प्रश्न रिपीट आहे, त्यानंतर डिजिटल तंत्रज्ञान, ओके, जसं की AI आलंय तर त्याचा प्रमुख कोण आहेत, त्याचे उद्दिष्ट काय आहेत, त्यानंतर पर्यावरण अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. गेल्या 2-4 वर्षामध्ये सायन्सला टच केलं जातं किंवा जिओग्राफीला टच केलं जातं. तो आपल्याला मेन्सला सुद्धा सब्जेक्ट आहे पर्यावरण नावाचा. इथे तुम्हाला 2 ते 3 प्रश्न पर्यावरण वरती विचारले जाऊ शकतात. त्यानंतर ज्या काही जैव तंत्रज्ञान असेल, ओके, नवीन ऊर्जा असेल, खाली जैव तंत्रज्ञान असेल, तर हे मोस्टली करंटच्या रिलेटेड मी टॉपिक काढलेत. जनरल सायन्स मध्ये तुम्हाला माहितच असेल की अणु ऊर्जा प्रकल्प वगैरे, अणुअंक, वस्तुमान, हे आपण नॉर्मली केले, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. त्यांना जनरल सायन्स मध्ये तर ते टॉपिक तुम्ही केलेले आहेत. हे टेक्नॉलॉजीचे पॉइंट मी निवडलेले आहेत. हे पॉइंट तुम्हाला करंट अफेअर्सला सुद्धा हेल्प करत राहतात. ओके, तर यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा आहे हा चांगला करणं गरजेचं आहे आणि त्याला नाव आहे चालू घडामोडी. शेवटचा चालू घडामोडीमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असं आहे, ते कन्फ्युजन दूर असायला पाहिजे. मी नेहमी लेक्चर सिरीज मध्ये पण सांगितलंय की ज्यावेळेस आपण 2026 मध्ये परीक्षा देतोय तर आपण काय करतो, 2025 किंवा 26च्या घटना चांगल्या करतो. मोस्टली आपल्याला या ठिकाणी घटना लक्षात ठेवायची आहे की जर आपण 2026 मध्ये पेपर देत असाल तर मिनिमम तुम्हाला 2023 पासून घटना विचारल्या जाऊ शकतात, म्हणजेच 3 ते 4 वर्षाचं करंट अफेअर्स करायचंय. हे लक्षात ठेवा. आता यामध्ये काय तर महाराष्ट्र सरकारने कोणकोणत्या नवीन योजना आणलेल्या आहेत किंवा जुन्या काही योजना आहेत, विशेषतः महिलांच्या रिलेटेड, ठीक आहे. त्यानंतर नवीन काही नियुक्त्या झाल्या असतील तर ते सुद्धा तुम्हाला करायचंय. राष्ट्रीय असतील, आंतरराष्ट्रीय असतील आणि महाराष्ट्रीयन. अभ्यास करताना करंट अफेअर्सचा कसा करायचा, इंटरनॅशनल घडामोडी, राष्ट्रीय घडामोडी आणि स्टेट लेवलच्या घडामोडी, ठीक आहे. पुरस्कार पण मध्येच. त्यानंतर इकडे क्रीडामध्ये पण 3 प्रकार, ओके. क्रीडामध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडा, जे काही प्रकल्प किंवा काही कप भरतात ते आंतरराष्ट्रीय, ओके. त्यानंतर नॅशनल लेवल आणि स्टेट लेवल सेम. त्यानंतर अर्थ आणि उद्योगाच्या रिलेटेड काय गोष्टी असतील, ओके, त्यामध्ये जसं की अर्थशास्त्र. त्यानंतर सर्वात महत्वाचा आहे पुरस्कार. पुरस्कारामध्ये पण सेम प्रकार, आंतरराष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार, ओके, आणि महाराष्ट्रातील पुरस्कार. जसं की आता आंतरराष्ट्रीय महत्वाचा पुरस्कार नोबेल पुरस्कार, भारताचा महत्वाचा पुरस्कार भारतरत्न, महाराष्ट्राचा महत्वाचा महाराष्ट्र भूषण. म्हणून अभ्यास करताना 3 टप्प्यामध्ये करायचा. नोबेल पुरस्काराची सुरुवात 1901 साली कोणत्या देशाकडनं, स्वीडन किंवा नॉर्वे देशाकडनं, कोणाच्या स्वीकृतीर्थ अल्फ्रेड नोबेल यांच्या, ओके. तसंच खाली आलं तर रेमन मॅगसेस आशियाचा नोबेल फिलिपाईन्स देशाकडनं 1957 साली सर्वात पहिला विनोबा भावे भारतीयांना दिला गेला. आणि नोबेल विचारला तर 1913 रवींद्रनाथ टागोरांना. त्याच्या पुढे आला 1954 साली भारतरत्न पुरस्काराची सुरुवात. सर्वात पहिला भारतरत्न पुरस्कार डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, सी राजगोपालचारी यांनी CV रमन यांना देण्यात आला. त्यानंतर तसंच पुढे आला तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात 1995-96 मध्ये झाली. सर्वात पहिला पुरस्कार पु ल देशपांडे यांना देण्यात आला. आणि त्यानंतर खालची लाईन तुमची तयार झाली की लेटेस्ट नोबेल पुरस्कार कोणाला दिला गेला
ओके, त्यानंतर लेटेस्ट भारतरत्न पुरस्कार 2024 ला कुणाला देण्यात गेला, त्याच्यानंतर लेटेस्ट महाराष्ट्र भूषण पुरस्कार कुणाला देण्यात आला. हे झालं अभ्यासाची तयारी. यानंतर बघूया आंतरराष्ट्रीय काही परिषदा झाल्या असतील, त्यामध्ये मग ब्रिक्सची परिषद असेल, ओके, G20 ची परिषद असेल, तर ह्या परिषदेवरती प्रश्न विचारला जातो. त्यानंतर आहे संरक्षण आणि परराष्ट्र धोरण, त्यानंतर वेगवेगळे युद्ध सराव झाले असतील एखाद्या देशामध्ये, तर त्यावरती सुद्धा हमखास क्वेश्चन आहे, म्हणून त्याला हायलाइट करावं लागेल. आणि पर्यावरणाच्या रिलेटेड असणाऱ्या चालू घडामोडी, तर हे परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे पॉइंट यावरती तुम्ही जर हायलाइट केलं तर पासिंग होण्यासाठी तुम्हाला 55+ मार्क पाहिजे, लक्षात ठेवा. आणि वेळ हा 1 तास असतो. 100 बघी तुम्हाला 55 ते 60 प्रश्न बरोबर आला पाहिजे, म्हणजे टार्गेट ठेवायचं 1 मिनिटाला 1 क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. आता मी मोस्टली कधीच सांगत नाही, मी हे शेवटच्या टप्प्यात सांगतो की विद्यार्थ्यांनी पेपर कसा सॉल्व्ह करायचा. तर लक्षात घ्या, शेवटच्या 5 मिनिटात ही गोष्ट तुम्हाला समजावून सांगतो. वास्तविक हे क्लासरूम मध्ये शिकवतो, परंतु या ठिकाणी शेवटच्या 5 मिनिटात सांगतो की 100 प्रश्न आहेत, राईट. आणि वेळ हा 1 तास आहे, तर टार्गेट आपलं हे 60 मिनिटांमध्ये 1 मिनिटाला 1 प्रश्न पकडला तर लक्षात ठेवा पेपर हा 65 ते 70 पर्यंत सॉल्व्ह झाला पाहिजे. ओके, टार्गेट नंबर 1 म्हणजे जास्तीत जास्त 75, 65 ते 75 प्रश्न सॉल्व्ह करायचे. आता आपल्याला पासिंगला 55 ते 60 याच्या पुढे मेरिट कधी जात नाही. पेपर सोपा आला तर आपल्याला इथे क्रॉस होत आहे, पण एकदाच क्रॉस झालंय 64 पर्यंत मेरिट गेलंय, तेही ग्रुप सी चं पेपर सोपा असल्या कारणाने. पण आतापर्यंत पाठीमागचे कधीची मेरिट बघा, हे 50 ते 55च्या आतमध्ये आहेत. आता या ठिकाणी बघू शकतो की 100 मार्काचा पेपर आहे, यामध्ये मोस्टली तुम्हाला पेपर सॉल्व्ह करताना 4 टप्पे वापरायचे. हे टप्पे लक्षात घ्या. सगळ्यात पहिला टप्पा आहे 100च्या 100 मध्ये जे 100% राईट येणारे क्वेश्चन सर्वात पहिले सॉल्व्ह करायचे, जे की आपल्याला 100% येतात. समजा तुम्हाला 100 मध्ये समजून चला की 30 ते 35 प्रश्न राईट येतात, हे पहिले सॉल्व्ह करायचे, मग ते 100 मध्ये. आता पासिंग होत आहे का यामध्ये? नाही. आपल्याला पेपरला असतानाच कळतंय की आपले 35 प्रश्न फक्त 100% राईट आहे, ज्याचे आन्सर आपल्याला आले. ओके, चला पुढे. आता हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय आहे की त्यानंतर तुम्हाला असे काही प्रश्न भेटतील 10 तरी की जे कन्फ्युज आहेत, 50-50 आहे केबीसी टाइप मध्ये. ओके, आता कन्फ्युजन क्वेश्चन म्हणजे नेमकं काय? केबीसी मध्ये आपण बघितलंय की 4 ऑप्शन आहेत आणि एक पर्याय वापरला जातो की 2 ऑप्शन को हटाया जाए, म्हणजे आपल्याला माहित असतं आपल्या मनात की ए किंवा बी आन्सर आहे, याच्या बाहेर आन्सर नाही. तो प्रश्न 100% सॉल्व्ह करायचा. असे 10 प्रश्न तरी मिळतील तुम्हाला, त्यामध्ये तुमचे मिनिमम 7 प्रश्न तरी राईट येतील. ओके, आता 35 आणि 7 42 झाले तरी आपण पास होत नाही. पेपरवरती डिपेंड आहे की कसा पेपर आहे तो, कदाचित 45-50 पण मेरिट असते. ओके, आता तिसऱ्यामध्ये तुम्हाला रिस्क घ्यायची. रिस्क मध्ये आपण अभ्यास केल्याच्या नंतर एक 10 ते 15 प्रश्न रिस्क वरती सोडवलं तर तुम्हाला अभ्यासाच्या धर्तीवरती मोठे मोठे ऑप्शन असणाऱ्याला टार्गेट करायचं आहे की समजा ए, बी, सी आणि डी अशा पद्धतीचे पर्याय असतात, नंतर ऑप्शनला जायचे. पेपर सॉल्व्ह करताना सगळ्यात पहिला डी ऑप्शन वाचायचा, लक्षात घ्या. डी मध्ये आपल्याला कळलं की 100% राईट रॉंग आहे, तर 2-3 पर्यायावरती तुम्हाला एक 10 ते 15 प्रश्नावरती रिस्क घेता येते आणि तुमचा जो स्कोर आहे तो 50 पर्यंत जाऊन ठेपतो आणि तुम्ही प्रिलिम्स मध्ये ट्रॅक होऊ शकता. ओके, तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि जर कोणाला PDF हवे असेल तर नक्कीच ती शेअर करेल व्हॉट्सअप वरती. धन्यवाद, बेस्ट ऑफ लक. थांबतो, भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये.